झोपाळा नाही आहे द्यायला. झोपाळे 4 नग दिले, प्रति नग 4,000 प्रमाणे 16,000 दिले. कॅरम बोर्ड एक दिलाय. तर इथं कॅरम बोर्ड 4 दाखवलेत आणि 700 रुपये प्रमाणे 2800 दिलाय. कॅरम बोर्डची तुम्हाला काय गरज होती? नाही, आमच्या मुलांना काय कॅरम बोर्डची गरज नाही आहे. किती वर्षाचे मुलं असतात साधारण? फळांचं एक दिलाय आम्हाला, म्हणजे किती प्लॅस्टिकचे आहेत. इथं फळांचं 6 नग दिले. 6 नगांचा मला एकच नग मिळालाय. प्रति नग 400 रुपये प्रमाणे. बघा, मी तुम्हाला पैसे खाल्लं कोण म्हणाले? म्हणजे 2.5 लाखाची काहीतरी बिलं पास केली. बरोबर आहे. ही सगळी बिलं बोगस केलेत, बोगस. कारण की हे याच्यामध्ये जीएसटी नंबर वेगळा आहे आणि ती त्यांची अधिकृत जी संस्था रजिस्टर आहे त्या बिलामध्ये पण त्यांनी रजिस्टर तो जीएसटी नंबर दिलाय तो वेगळा आहे. अरे किती मेमरी फास्ट पळाल्या दाखवू देत काय येत आमच्यासोबत आम्हाला तुमच्या म्हणजे खरोखर सांगा, म्हणजे गावचं आम्ही म्हणजे लढायचं म्हणजे आम्ही काय चुकीचं करतोय काय? लहान पोरांना न्याय मिळवून देतोय म्हणजे चुकीचं करतोय काय? आज तुम्हाला गावानं इथं निवडून बसवलेलं आहे. उभारायचं नाही मॅडम, तेच म्हणतो तुम्ही, तेच म्हणतो तुमची 10वी शिक्षण झालंय ना, मग या पदासाठी तुम्ही उभारायचं नाही. तुम्हाला माहिती आहे निधी कुठे गेला? जे आहे ते साहित्य 2 ते 3 हजारचं आहे. म्हणजे तुम्ही मान्य करताय की ह्या बिलामध्ये अपार झालेला आहे? मान्य करताय? हा 2019 साली रद्द झालेला आहे. सोमो मोटोर नावाखाली सरकारनं ही संस्था अधिकृतपणे बंद पडली होती. या बोगस संस्थेकडनं तुम्ही कसं काय साहित्य आणि सगळं पुरवठा सांगतो तुला. हा रस्ता शासकीय तिथं शासकीय नाही, हा दबाव नाही. पळ काढायले सरपंच मॅडम, पळ काढायले. मॅडम तुम्ही उत्तर घेऊन जावा. आणि कसं काय गडहिंग्लज तालुक्यातील उंबरवाडी येथे आज पार पडलेली ग्रामसभा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून चांगलीच वादळी ठरली. अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी लागणारे शैक्षणिक साहित्य आणि खेळण्यांच्या खरेदीत शासकीय निधीचा अपहार झाल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांना ग्रामपंचायत कार्यालयातच रोखून धरले. अखेरीस दोषींवर 21 दिवसांत कारवाई करण्याचा ठराव मंजूर झाल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार उंबरवाडी गावातील अंगणवाडीसाठी शासनाकडून शैक्षणिक खर्च आणि खेळण्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने न होता त्यात मोठा आर्थिक अपहार झाल्याचा संशय ग्रामस्थांना होता. या संदर्भात आजच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी जाब विचारला असता ना सरपंच ना ग्रामसेवक कोणाकडेही याचे समाधानकारक उत्तर नव्हते. उलटपक्षी या व्यवहारात मोठी खोट असल्याचे समोर आले. ग्रामस्थांचा वाढता रोष आणि आर्थिक व्यवहारातील त्रुटी उघड झाल्यानंतर अखेरीस ग्रामपंचायतीने नमती भूमिका घेतली. या प्रकरणी दोषी असलेल्यांवर 21 दिवसांच्या आत कायदेशीर कारवाई केली जाईल असा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. मात्र ग्रामस्थांनीही स्पष्ट इशारा दिला आहे की जर 21 दिवसांत दोषींवर कारवाई झाली नाही तर 22व्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येऊन ग्रामपंचायतीला टाळी ठोकणार आहे. या सर्व प्रकारामुळे उंबरवाडी परिसरात मोठी खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाचा तपास आता कसा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंगणवाडी साहित्यासाठी कागदपत्री 80,000 रुपयाचा खर्च दाखवण्यात आला आहे. पण जेव्हा आम्ही माहिती अधिकाऱ्याखाली आरटीआय बिले काढली आणि प्रत्यक्षात अंगणवाडीत जाऊन पाहिले तेव्हा तिथे अजिबात ते बिलावरचं साहित्य अजिबात तिथं म्हणजे नव्हतं.
कागदावर 39,000 आणि 41,000 रुपयाची बिले दाखवून जनतेच्या पैशाचा सरळ सरळ अपार भ्रष्टाचार करण्यात आला. कारण की आम्ही स्वतः जाऊन तिथं बघितलंय, ते साहित्य तिथं उपलब्ध नाही. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 1958 चे कलम 7 नुसार ग्रामसभा ही गावातील विकासाची आढावा घेणारी आणि निर्णय घेणारी सर्वोच्च सत्ता आहे. तसेच कलम 7(1) व 2 अन्वये ग्रामपंचायतीच्या आर्थिक कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सामाजिक लेखापणी सोशल ऑडिट करण्याचा अधिकार ग्रामस्थांना सगळ्यांना आहे. या कायद्यानुसार आणि अधिकाराचा वापर करून आज या ग्रामसभेमध्ये अंगणवाडीतील साहित्याची प्रत्यक्ष काय परिस्थिती आहे, काय अधिकृत पंचनामा साईट इन्स्पेक्शन रिपोर्ट करण्याचा प्रस्ताव मी आज मांडत आहे. ज्या ग्रामस्थांचा या प्रस्तावाला आणि पंचनामा करायला पाठिंबा असेल त्यांनी कृपया आपले हात वरती करून आपलं बहुमत सिद्ध करा. ज्यांना आज वाटतंय ना हात पंचनामा गावच्या लोकांच्या पंचांच्या साक्षीने व्हायचा पाहिजे त्यांनी हात वरती करा. आणि जर सदस्यांना योग्य वाटत नसेल सदस्यांनी पण करा. यात हा पंचनामा झाला पाहिजे. लेदर बर्ड 4 नग म्हटले, प्रति नग 3,000, एकूण रक्कम 12,000 म्हटले. पण लेदर बर्ड आम्हाला काही मिळालेले नाही. प्राण्यांचे एक तो गट्टा छोटे प्राणी असेल तो मिळालेला आहे. इथं प्राण्यांचे नग 1,000 प्रति नुसार 8,000 हे आहे. आम्हाला प्राणी मिळाले ते एक जे छोटे जे असतील ते प्राणी बाजारात त्याच्यात 150-200 पर्यंत असेल. बिलामध्ये प्रति नग 1,000 रुपये आहे आणि अशा 8 नग दाखवले म्हणजे 8,000. मण्यांची माळ 6 म्हटले आम्हाला एक मिळाल्या मण्यांची माळ, पण प्रति नग 500 रुपये तेवढं तर 500 रुपयाच्या असणार. 3,000 एकूण बिल आहे याच्यात. भातुकलीचा खेळ 4 नग. भातुकलीचा खेळ एकच मिळालाय तर 4 नग काय नाही, पण 1,500 रुपये प्रति नग म्हटले. 1,500 काय ते भातुकलीचा खेळ नाही आहे, तो बी 150-200 पर्यंत असेल. असं एकूण भातुकलीचा खेळ 6,000 रुपये. टेबल ऑफिस खुर्ची हे मिळाले आम्हाला. टेबलला ऑफिस खुर्च्या 6 टेबल हे आहेत. घसरगुंडी काय आम्हाला मिळालेली नाही आहे. टेबल ऑफिस खुर्च्या ज्या आहेत त्याच्यात आता टेबल ऑफिस खुर्ची एक खुर्ची कितीला भेटते साधारण? खुर्ची चांगले 500 रुपये. समृद्धीच्या वरती ब्रँड इथं 6 खुर्चीचा 1,000 रुपये प्रमाणे 6,000 ला. आता लाकडी खुर्च्या दिलेत बनवून की कसा काय माहिती. खाली 2 लाख 2 म्हणजे 2.5 लाखाची काहीतरी बिलं पास केली. बरोबर आहे, बरोबर आहे. ही सगळी बिलं बोगस केलेत, बोगस. कारण की हे ह्याच्यामध्ये जीएसटी नंबर वेगळा आहे आणि ती त्यांची अधिकृत जी संस्था रजिस्टर आहे त्या बिलामध्ये पण त्यांनी रजिस्टर तो जीएसटी नंबर दिलाय तो वेगळा आहे. अरे किती मेमरी फास्ट पळाल्या दाखवू देत की दाखव. त्याच्यामध्ये पण म्हणून तुम्हाला म्हटलं ती फाईल घेऊन या. तो जीएसटी नंबर पण 2021 साली बंद झालेला आहे. सरकारनं त्याच्यावर ब्लॅकलिस्टेड झालेली आहे ती संस्था. अशा ब्लॅकलिस्टेड आणि तुम्ही मला सांगा आणि बघा एक सांगतो हे बघा सरकार काय एवढं खुलं नाही. सरकार योग्यच काम करतंय. सरकारनं हे साहित्य खरेदी विक्रीसाठी जीएम पोर्टल दिलंय. त्या अधिकृत पोर्टलचा तुम्ही का वापर केला नाही? का कुणाला कमिशन घ्यायचं होतं म्हणून ही संस्था आली होती इथं? मग का तुम्ही जीएम पोर्टलचा वापर केला नाही? कारण की शासनानं जे जीएम पोर्टल दिलेलं आहे त्याच्यावरती कुठलंही कमिशन किंवा कुठल्याही का सांगितलं नाही ग्रामपंचायतनं की हा एवढा निधी मंजूर आहे म्हणून? त्यांना सांगितल्यावरच ते निधी सांगूनच त्यांना आम्हाला मागणी करायला सांगितली. आम्ही मागणी केली पण निधी निधी पण मॅडम तुम्ही मला सांगा मग ह्याच्यात उर्वरित निधी कुठे गेला? उर्वरित निधी कुठे गेला? जे आहे ते साहित्य 2,000 ते 3,000चं आहे. म्हणजे तुम्ही मान्य करताय की ह्या बिलामध्ये अपार झालेला आहे? मान्य करताय? ठीक आहे. आगामी 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेच्या विषय पत्रिकेवर अंगणवाडी साहित्य खरेदीतील आर्थिक भ्रष्टाचार व अनियमिततेबाबत खुलासा मागवणे, मासिक सभेत ठराव, विषय पत्रिकेवर काम पुरावा दाखला व खरेदीबाबत सविस्तर मुद्द्यांचा समावेश करणे या व दोषी व्यक्तीवर कायदेशीर कारवाई ठराव मंजूर करण्याबाबत ठराव क्रमांक 14/1 ग्रामपंचायत उंबरवाडी तालुका गडिंग्लज जिल्हा कोल्हापूर कडील
दिनांक 25/8/2026च्या ग्रामसभेत उपरोक्त विषयावर साग्र चर्चा करण्यात आली. मौजे उंबरवाडीमधील अंगणवाडीकरिता सन 2023 मध्ये साहित्य खरेदी केलेल्या बिले अदा करण्याबाबतचा ठराव मासिक सभा दिनांक 31/3/2023 ठराव क्रमांक 84 अन्वये 14 वित्त आयोगातील कामाची बिले अदा करण्याबाबतचा ठराव झाला. सदर ठरावामध्ये अंगणवाडी साहित्य खरेदीची बिले अदा करण्यात आली. तथापि अंगणवाडी साहित्य खरेदीच्या सदर कामाबाबत ग्रामसभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेमध्ये सचिवांनी अर्जदार अभिजित शिवाजी कसेकर यांच्या अर्जाचे वाचन केले. अर्जाचे वाचन केल्यानंतर संबंधित तक्रारदार अक्षय जुबा गोकाकर यांनी सदर खरेदीबाबत ग्रामस्थांसमोर या खरेदीबद्दलची सर्व माहिती वाचून दाखवली. तसेच मौजे उंबरवाडीमधील अंगणवाडी सेविका सौ प्रमिला प्रदीप घेवडे यांनी सदर खरेदीबाबत खुलासा केला असता त्यांच्या मते अंगणवाडी ग्रामपंचायतीमार्फत या खरेदीच्या अनुषंगाने जे काही साहित्य दिले आहे ते खरेदी केलेल्या किमतीनुसार योग्य नसल्याचे तसेच खरेदी केलेल्या बिलाप्रमाणे साहित्य अपुरे असल्याचे मत मांडले. तरी ग्रामसभेतील अंगणवाडी खरेदीबाबतच्या सविस्तर चर्चेनंतर व अंगणवाडी सेविका यांनी मांडलेल्या मतानुसार सदर खरेदीमध्ये त्रुटी असल्याचे आढळून येतात. तरी या प्रकरणाबाबत आजच्या ग्रामसभेमध्ये याविषयी संबंधितांची चौकशी करण्याचा व जे दोषी आढळतील त्यांच्यावर पंचायत समिती गडिंग्लज व जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यामार्फत येत्या 21 दिवसामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे अक्षय जुबा गोकाकर यांनी मत मांडले. तसेच संबंधित दोषी व्यक्तीची वसुली करण्यात यावी याबाबत ग्रामपंचायत सदस्य श्री दशरथ विष्णू भिकले यांनी सुचवले. तसेच संबंधित तक्रार ही मौजे ग्रामपंचायत उंबरवाडी यांच्याकडून करावायची असून सदर प्रकरणात कारवाई येत्या 21 दिवसामध्ये करण्यात यावी अन्यथा ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीत टाळे ठोकले जातील असा ठराव बहुमताने करण्यात आला. विषय क्रमांक 6/1 मौजे उंबरवाडी ठराव क्रमांक 15 मौजे उंबरवाडी गायरान हद्दीमध्ये गट क्रमांक 639 मधील अवैध रस्ता बंद करण्याबाबत उपरोक्त विषयावर सदर ग्रामसभेत सविस्तर चर्चा करण्यात आली असता सदरचा रस्ता नियोजित क्रीडांगणामधून करण्यात आला आहे. तरी सदर गायरानमधील रस्ता कायमस्वरूपी बंद करून जागा पूर्ववत करण्यात यावी असे सर्वानुमते ठरले. त्यास ही सभा मान्यता देत आहे. तसेच सदर गायरानमधून कोणत्याही प्रकारचा रस्ता करण्यास येऊ नये व त्यासंबंधी ग्रामपंचायतीमार्फत ठराव देण्यात येऊ नये. तथापि यापूर्वी जे काही ठराव यासंबंधी दिले असतील तर ते रद्द करण्यात यावेत. यास आजची सभा सर्वानुमते मंजुरी व मान्यता देत आहे. नमस्कार. सध्या आपण आहोत गडिंग्लज तालुक्यातील उंबरवाडी या गावात. उंबरवाडी या गावात नुकतीच एक ग्रामसभा पार पडलेली आहे. सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत हाय व्होल्टेज ड्रामामध्ये ही सभा पार पडलेली आहे. या सभेमध्ये एक विषय मांडण्यात आलेला होता. अंगणवाडीसाठी आलेल्या शासकीय निधीमध्ये अपहार झाल्याबाबत ह्या अनुषंगाने ह्या गावातील काही ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. नेमका अंगणवाडीचा तो काय विषय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत ग्रामस्थ. काय सांगाल नेमका अंगणवाडीमध्ये काय अपहार झालेला शासकीय निधी? 2022-23 साली 14वीत आयोगामधून अंगणवाडी खेळणी या साहित्यासाठी दोन बिलं काढण्यात आली होती. 39,000 आणि 41,000. त्याच्यामध्ये जी बिलामध्ये जे साहित्य दिलेलं होतं ते प्रत्यक्ष आम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन पाहिले असता तिथे आम्हाला ते साहित्य आढळलंच नाही किंवा त्याच्यापेक्षा आम्हाला त्या ह्याच्यामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य 2 ते 3,000 किमतीचे पण प्रत्यक्षात बिलं ही 80,000ची निघाली होती. याची आम्ही तक्रार तशी दिली होती आणि आज आम्ही ग्रामसभेमध्ये हा विषयपत्रिकेवर विषय घेऊन हा अजेंडा ठेवला होता आणि या संदर्भात आम्ही ठराव घेण्यात ठरवलं होतं की बाबा या संदर्भात तुम्ही ग्रामपंचायत मार्फत आम्हाला कायदेशीर कारवाईचा ठराव मंजूर करून द्या. जर कायदेशीर कारवाई 21 दिवसाच्या आत झाली नाही तर 21 दिवसानंतर 22व्या दिवशी आम्ही ग्रामपंचायतला टाळे बंद लावून आंदोलन करणार. ग्रामसेवकांनी याच्यावर काय तोडगा काढलेला आहे? ग्रामसेवकांनी जसं आम्हाला अधिकृत ठराव दिलेला आहे त्याच्यावरती हे म्हणणं मांडण्यात आलं आहे की 21 दिवसात जर कारवाई झाली नाही तर ग्रामस्थ मिळून ग्रामपंचायतला टाळे लावणार आणि तोपर्यंत जोपर्यंत कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत आमची सदर ग्रामपंचायत बंद राहणार. साहेब, तसेच गायरान प्रश्नाबाबत देखील भूमिका मांडण्यात आलेली होती. नेमका गायरान प्रश्न काय आणि काय त्याच्यावर तोडगा निघालेला आहे? ऑक्टोबर 2025 मध्ये नियोजित क्रीडांगणासाठी जी जागा मंजूर झालेली आहे आणि त्याचा नकाशा तयार झालेला आहे त्यामधून अवैध रस्ता करण्यात आला होता. तर त्या रस्त्याचं क्षेत्रफळ जवळजवळ 1 एकर होतं आणि त्याची आता माळावरची किंमत जर पकडली तर 2 करोड रुपये होत होती. तर तो रस्ता बंद करण्यात यावा म्हणून आम्ही प्रांताधिकारी, तहसीलदार ऑफिस आणि कलेक्टर यांना अर्ज दिला होता. तर त्यांनी त्याच्यावरती कारवाई करून जुजबी कारवाई केलेली आहे. तो रस्ता परमनंट बंद करावा म्हणून ग्रामस्थांच्या वतीने या ग्रामसभेमध्ये ठराव मांडला आणि तो ठराव मान्य केलेला आहे आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायतीकडून आपल्याला लेटर मिळालेलं आहे.